भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवण्यात आलंय। कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने बँक खातं गोठवलंय। 8,26,00,000 आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने कारवाई केली। कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मात्र खासदार भावना गवळींनी संस्थेचं खातं सील झाल्याची बातमी फेटाळली आहे। अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर यावर बंजारा धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आपल्यासोबत पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज आहे। तुमचे खासदार, तुमच्या मतदारसंघातील जे खासदार आहे भावना गवळी, यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे एका प्रकरणासंदर्भात। कशा प्रकारे बघता त्यांचं सरकार आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, त्यातच त्यांना अशा प्रकारच्या नोटीस पाठवल्या जात आहे? वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या खासदार माननीय भावनाताई गवळी यांना दिनांक 29 डिसेंबरला आयकर विभागाने एक नोटीस पाठवली। त्यांचे जो महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानमार्फत जो आर्थिक अपहार झाला, 19 करोड रुपयाचा आर्थिक अपहार झाला, या संदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली। म्हणजे याचा अर्थ केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे। माननीय भावनाताई ह्या उद्धव ठाकरे साहेबांना सोडून शिंदे गटात झाल्या, म्हणजे ते सत्तेमध्ये असून सुद्धा जेव्हा त्यांना ही नोटीस येते, मध्यंतरी आपल्याच माध्यमातून आम्ही बघितलं की गुजरातचं वॉशिंग पावडर सगळ्यांना क्लीन चिट देतो, पण इथे माननीय भावनाताईंना गुजरातचं वॉशिंग पावडर कामी आलेलं नाही। म्हणजेच या वेळेला त्यांना बीजेपी किंवा शिंदे गटाकडून सीट मिळणार नाही किंवा लोकसभेची उमेदवार मिळणार नाही, हे याच्यावरून सिद्ध होते। मतदारसंघात काय खुसखुस पाहायला मिळते, काय चर्चा आहे? संपूर्ण मतदारसंघामध्ये, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये एक मानसिकता झालेली आहे की यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा बंजारा बहुल आहे। या मतदारसंघामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, सुधाकरराव नाईक साहेबांनी केलेलं आहे, हरिभाऊ राठोड साहेबांनी केलेलं आहे। तर संपूर्ण मतदारसंघामध्ये एक वातावरण असं सुरू आहे की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्या भावनाताईंना सोडून पोहरादेवीचे संत शिवालाल महाराज यांच्या वंशजाच्या माध्यमातून उमेदवारी मिळाला पाहिजे, आणि मी सुद्धा उमेदवारी मागत आहे, लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे। तर माझ्यासाठी एक चांगलं वातावरण निर्मिती झालेली आहे। माझा प्रचारसुद्धा सुरू आहे, आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये माननीय भावनाताईला जनता त्यांना धडा शिकवेलच, निश्चितच धडा शिकवेल। पुढील काळात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडतात याकडे देखील बघणं सर्वांचं उत्सुकतेचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।